संध्या आणि अजय हे लहान गावात राहणारे साधे जोडपे होते. अजय एका खाजगी कंपनीत काम करत होता, तर संध्या गृहिणी होती. दोघांनी एकत्र खूप स्वप्न पाहिली होती. स्वतःचं छोटंसं घर, मुलांचं चांगलं शिक्षण आणि एक आनंदी आयुष्य. पण त्यांचा प्रवास संघर्षमय होता. अजय रोज सकाळी सायकलवरून 20 किलोमीटर लांब कंपनीत जात असे. त्यांचं वेतन फारच कमी होतं, पण त्याच्या मेहनतीवर त्याला विश्वास होता. संध्या दुसरीकडे घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत होती आणि थोडीशी बचत करून स्वप्न जिवंत ठेवत होती. एक दिवस अजयच्या कंपनीने अचानकच काही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. त्यात अजयचंही नाव होतं. घरात आर्थिक अडचणी सुरू झाल्या. अजयने नोकरीसाठी खूप ठिकाणी प्रयत्न केले, पण त्याला यश मिळेना. घरातील बचतही संपत आली. या परिस्थितीत संध्या अजयला म्हणाली, आपल्याला एकत्र राहून काहीतरी करायचं आहे. तुझं स्वप्न आणि माझा आत्मविश्वास दोघांनी मिळून काहीतरी नवीन सुरू करू. संध्याने तिच्या हौसेने बनवलेले चविष्ट लोणचं आणि पापड विकण्याचा व्यवसाय सुरू केला. अजयने सायकलवरून ते गावागावात विकायला सुरुवात केली. सुरुवातीला लोकांनी त्यांना गंभीरतेने घेतलं नाही, पण अजयच्या प्रामाणिकपणामुळे आणि संध्याच्या मेहनतीमुळे त्यांचा व्यवसाय हळूहळू वाढत गेला. एका मोठ्या ऑर्डरनंतर अजय आणि संध्याच्या व्यवसायात खूप पैसा येऊ लागला. पण याच वेळी त्यांचा एक भागीदार, जो त्यांनी विश्वासाने त्यांच्या व्यवसायात सामील केला होता, त्यांचे सगळे पैसे घेऊन पळून गेला. अजय आणि संध्या पुन्हा शून्यावर आले. अजयला प्रचंड खिन्न वाटत होतं. तो रडत म्हणाला, संध्या, मीच चुकलो. तुझं स्वप्न उद्ध्वस्त झालं. संध्या शांतपणे म्हणाली, स्वप्न पुन्हा उभं करता येतं अजय, पण तुझं आणि माझं एकत्र असणं सर्वात मोठी संपत्ती आहे. दोघांनी पुन्हा नव्या उत्साहाने सुरुवात केली. यावेळी त्यांनी कोणत्याही भागीदारीशिवाय व्यवसाय उभा केला. काही वर्षांनी त्यांचा व्यवसाय इतका मोठा झाला की त्यांचं लोणचं आणि पापड देशभर पोहोचलं. त्यांच्या व्यवसायाचा पहिला लाभ त्यांनी गावातल्या गरजू मुलांच्या शिक्षणासाठी दान केला. कथा इथे संपते जेव्हा अजय आणि संध्या एका घरासमोर बसून हसत म्हणतात, आपल्या प्रेमाने आणि विश्वासाने संघर्ष जिंकला. आता हे घर, हे स्वप्न आणि हा प्रवास फक्त आपला आहे. प्रेम म्हणजे फक्त भावना नाही, तर एकमेकांचा आधार होणं, संघर्षामध्ये साथ देणं आणि स्वप्न पुन्हा उभं करण्याचा आत्मविश्वास असणं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.